नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 133ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नाकपुडीने श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. हळूहळू ते कमी होतील. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि आज आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणून. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारी वद कवना दाऊ. निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझशी न देऊ. हृदयी वससी परिणच दिससी, कैसे तुझ पाहू. उत्तीर्ण नवे तुझ उपकारा, जरी तन तुझ वाहू. बोधुनी दाविसी इह पर नश्वर, मणी उठला बाऊ. कोण कुटिल मी कवन कार्य मम, जनी कैसा राहू. करी मज ऐसा निर्भय निश्चल, समसकला पाहू. अजानहत बल भ्रमित मनीची, तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हितगुज सारे, वद कवना दाऊ. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात
ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी, असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, तुम्ही कौतुक करता का, आणि तेही मनापासून. याच्यावर आपल्याला आज चिंतन करायचं आहे. कौतुक करा. तुम्हाला जी गोष्ट आवडेल ती गोष्ट जर कोणी केली असेल, त्याच्या मागचं श्रेय त्यांना द्या, त्यांचं कौतुक करा. मला सांगा, आपण आपल्या आवडलेल्या घरातल्या जेवणाबद्दलचं कौतुक, आपल्या आईचं म्हणा, आपल्या बायकोचं म्हणा, आपल्या बहिणीचं जे कोणी जेवण बनवतं, मग ते घरातले नोकरचाकर असो, आपण त्यांचं कौतुक करतो का? त्यांना 2 शब्द छान म्हणतो का, की किती छान जेवण झालेलं आहे आज, हे म्हणायला हवं. म्हणून पहा, स्वतः अनुभव घेऊन पहा त्या गोष्टीनंतर. आणि कौतुक हे खरंच मनापासून करा. उगाच तोंड देखलेपणाचं करू नका, तो स्वभाव चांगला नव्हे. त्यामुळे यावर चिंतन करा, की आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे, आणि तेही मनापासून करता आलं पाहिजे. तर यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.